आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. 15 वर्ष झाली लग्नाला, पण आमची जोडी जशी होती तशीच आहे. ना प्रेम कमी झालंय, ना विचारांची मतभेद. आमच्या नात्याकडे बघून एक गोष्ट नक्की समजली, नाते हे टिकत नसतं, टिकवावं लागतं. विचारांची दिशा विरुद्ध जरी असली तरी नात्यात, प्रेमात विरुद्धपणा नको. जर काल दोघांमध्ये काही छोटे मोठे नोकझोक झाली असेल तर दोघे एकामेकाशी न बोलता एकामेकांची काळजी करतात. कधी मुलाला मध्ये घेऊन पप्पा जेवले का, आई जेवली का हे विचारणं म्हणजे न बोलता केलेलं प्रेमच की. अशी गोड नाती सध्या का तयार होत नाहीयेत? आपल्यासारखी पिढी सध्या का दिसत नाहीये? सध्या छोट्या गोष्टीवरून नाती तोडली जातात आहे. नात्यांचा स्पार्क राहिला नाहीये. आधीसारखं प्रेम राहिलं नाहीये. काहीतरी कमी वाटतंय या गोष्टीवरून, या क्षुल्लक गोष्टीवरून हल्ली नाती तोडली जात आहेत. आणि प्रेमाचं उदाहरण असेल तर या जगात तर आपले जन्मदाते आई वडिलांचं उदाहरण आपल्या डोळ्याच्या समोर आणायचं. एवढीच काय ती शिकवण 15 वर्षापूर्वीची. कोणतंच नातं परफेक्ट नसतं, तसंही आमचंही नव्हतं परफेक्ट. पण एकामेकांच्या साथीने आम्ही 15 वर्षाचा प्रवास आल्हादरीत्या पूर्ण केलाय. 15 वर्ष साथ दिलेल्या माझ्या या खास नवरोबाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अशीच माझ्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहा. अशीच साथ कायम सोबत राहू एवढी स्वामींचरती प्रार्थना आहे.